नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिहारमध्ये एनडीएत पुन्हा एकदा जुन्या मित्राची बहार येण्याची चिन्ह आहेत आणि त्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय तणावाची चर्चा आहे। भाजप जुन्या मित्रांना सोबत घेत असेल तर मग महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना साथ घातली जाणार का? आणि तसं झालं तर मग ठाकरेंची भूमिका काय असेल? आणि तिकडे बिहारमध्ये सुशासन बाबू ते पलटू राम हे बिरुद नितीश कुमारांच्या नावानं का व्हायरल होतंय, बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। विरोधकांच्या इंडिया आघाडीला बिहारमध्ये भगदाड निश्चित। जुन्या मित्राची घर वापसी, भविष्यात उद्धव ठाकरेंचं काय होणार? 10 वर्षात सत्तेची 6वी फेरी, नितीश कुमारांची तिसऱ्यांदा घर वापसी। सुशासन बाबू की पलटू राम, सोशल मीडियावर घमासान। इंडिया आघाडीची लगीनगाठ पक्की होण्याआधीच नितीश कुमार भाजपसोबत तिसऱ्यांदा सत्तेची फेरी घेण्याच्या तयारीत आहे। बिहारमध्ये भेटीगाठी सुरू झाल्यात। पुढच्या काही तासातच लालूंची साथ सोडून नितीश कुमार भाजपसोबत सत्तेत नव्यानं विराजमान होण्याची दाट शक्यता आहे। मात्र जर जुन्या मित्रांना भाजप पुन्हा साथ घालू पाहत असेल तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं काय होणार? जे बिहारमध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। कारण तिकडे कट्टर राजकीय वैरी असलेल्या जेडीयू आणि भाजप नेत्यांचे सूर बदलू लागले। बीजेपी ने बार बार ये स्पष्ट कर दिया है कि अब जनता दल यू के साथ भविष्य में कोई गठबंधन नहीं होगा, कोई संबंध नहीं होगा। नीतीश कुमार के लिए बीजेपी के 7 दरवाजे बंद हो चुके हैं, इसलिए वो आकर नाक भी रगड़ेंगे अगर तो भी बीजेपी उनको कभी स्वीकार नहीं करेगी। अब तक देखिए नीतीश कुमार या जदयू का सवाल है तो राजनीति में हमेशा दरवाजा बंद नहीं रहता है। जो दरवाजा बंद रहता आवश्यकता पड़ने पर खुल भी सकता है। अब खुलेगा कि नहीं खुलेगा, क्या होगा ये मैं नहीं कह सकता हूँ। ये हमारा केंद्रीय नेतृत्व इन चीज़ों को तय करता है। जैसा मैंने कहा कि अगर दरवाजा बंद होता है तो राजनीति में दरवाजा खुलता भी है। एक काळ असा होता की बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांना सुशासन बाबू म्हटलं जायचं, मात्र नंतर 30 उपाधी बदलून पलटूराम असंही बिरुद त्यांना लागलंय। 2005 ते 2014 पर्यंत एनडीए मध्ये होते, विरोधात होती यूपीए आघाडी। 2014ला नितीश कुमार एनडीएला सोडून यूपीएत गेले। 2015 मध्ये लालूंच्या पक्षासोबत बिहारची सत्ता मिळवली, विरोधात होती भाजप। 2017 सालात लालूंची साथ सोडून ते भाजप सोबत गेले, लालू विरोधात बसले। 2020 मध्ये नितीश कुमारांनी भाजप सोबत निवडणूक लढवली। 2022ला पुन्हा नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडून लालूंचा हात धरला आणि आता 2024ला पुन्हा एकदा लालूंना रामराम करत ते भाजपशी हात मिळवण्याच्या तयारीत आहे। 1985 साली नितीश कुमार लालूंच्या जनता दल पक्षातून पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा ते स्वतःला लालू प्रसाद यादवांचा छोटा भाऊ मानायचे। मात्र नंतर त्याने जनता दलला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःची समता पार्टी बनवली। 1998 मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपशी दोस्ती केली, वाजपेयी सरकारमध्ये मंत्री बनले, नंतर समता पार्टी जेडीयू मध्ये विलीन केली। नंतरची जवळपास 17 वर्ष नितीश कुमारांनी एनडीए सोबत संसार केला। 2005 ते 2013 अशी 7 वर्ष बिहारची सत्ता समीकरणं ही ठीकठाक होती। पण 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी भाजपचा चेहरा बनले, त्यावरूनच नाराज झालेल्या नितीश कुमारांनी एनडीएची साथ सोडत लालूंसोबत दोस्ती केली। 2015ला बिहार विधानसभेमध्ये नितीश लालू जोडीनं भाजपचा दारुण पराभव केला। नितीश मुख्यमंत्री बनले आणि लालूंचे पुत्र उपमुख्यमंत्री। पण नितीश लालूंच्या सत्ता संसाराची 2च वर्षात भांडी वाजू लागली। नोटाबंदी, जीएसटी सारख्या मुद्द्यांवरून नितीश कुमारांनी मोदींचं कौतुक केलं। नंतर तेजस्वी यादवांसहित लालू यादवांच्या घरी सीबीआयच्या धाडी पडल्या। यावरून लालूंसोबत फारकत घेत नितीश कुमार पुन्हा एनडीएच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री बनले। 2020ला बिहारमध्ये भाजपसोबतच नितीश कुमारांनी निवडणूक लढवली, सत्ता आली, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले। मात्र त्यांचा जेडीयू पक्ष निवडणुकीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिला। 2 वर्ष संसार चालत चालत 2022 सालाला इकडे महाराष्ट्रात शिंदेंनी बंड करत शिवसेनेवर मालकीचा दावा केला। या घडामोडीत शिंदेंना भाजपनं साथ दिली। नॅशनल पार्टी आहे, ते महाशक्ती आहे, ज्यांनी अख्ख्या पाकिस्तान म्हणजे काय परिस्थिती होती माहित नाही। तर याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे, तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे
हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये भाजप आमचा पक्ष फोडतोय अशी शंका नितीश कुमार समर्थक वर्तवू लागले. या शंकेत पाटण्यामध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलेल्या विधानानं भर घातली. और सब लोग मिट गए, समाप्त हो गए, और जो नहीं हुए वो हो जाएंगे, रहेगा तो फिर बीजेपी रहेगी. यावरूनच नितीश कुमारांनी पुन्हा भाजपची साथ सोडली आणि लालूंचा पाठिंबा घेऊन 3 वर्षात तिसरा साथीदार बदलून मुख्यमंत्री झाले. 2023 मध्ये भाजप हिंदुत्वाच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप नितीश कुमार करत होते. त्यात जात गणनेचे आकडे जाहीर करून नितीश कुमारांनी धार्मिक ध्रुवीकरणाला एक प्रकारे उत्तर दिलं. 2024च्या तयारीसाठी भाजप विरोधात इंडिया आघाडी बनली. पहिली बैठक बिहारच्याच पाटण्यामध्ये झाली. पण 4 दिवसांपूर्वी भाजपनं कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देण्याची घोषणा करताच नितीश कुमारांनी मोदींचं कौतुक केलं. आणि आता नितीश कुमारांची एनडीए मध्ये तिसऱ्यांदा घरवापसीची शक्यता आहे. दोन 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर ते सुद्धा थोड्या बहुत फरकानं बिहार इतकंच किंवा त्याहून काकणभर जास्तच रंजक बनलंय. 2020 मध्ये बिहारमध्ये जेडीयू भाजपची सत्ता आली. 2022ला त्यांनी भाजपची साथ सोडून लालूंना जवळ केलं आणि 2024ला ते पुन्हा भाजपच्या जवळ आले. इकडे महाराष्ट्रात 2019ला शिवसेना भाजपची सत्ता आली. महाविकास आघाडीच्या चर्चेनं पहाटेचं 80 तासांचं सरकार बनलं. नंतर 2022 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चाललं. शिवसेना फुटून एका गटासोबत भाजपची सत्ता वापसी झाली. 2023ला राष्ट्रवादीचा एक गट फुटून सत्तेत गेला. पण सध्या महाराष्ट्राची स्थिती ती देशात कुठेही नाहीये. किंबहुना इतिहासात पहिल्यांदाच अशी राजकीय परिस्थिती ओढावली आहे. म्हणजे भाजप पूर्ण क्षमतेनं अखंडपणे सत्तेत आहे. शिवसेनेचा UBT नावाचा एक गट विरोधात आहे आणि दुसरा शिवसेना पक्ष सत्तेत. राष्ट्रवादीचा एक गट विरोधात आहे आणि दुसरा गट सत्तेत बसलाय. त्यामध्ये 45 आमदार असणारी काँग्रेस कधीही फुटू शकते असा दावा भाजपचे नेते करतायत. पण जर समजा बिहारमध्ये जुन्या सहकार्याला भाजप सोबत घेऊ शकते तर महाराष्ट्रात ठाकरेंसोबत असं होऊ शकतं का? तसं झालं तर पुढे काय होईल? कारण जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत होती तेव्हाच ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा देऊन टाकला. बिहारमध्ये यात्रा पोहोचण्याआधीच नितीश कुमार साथ सोडण्याच्या तयारीत आहेत आणि तीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत राज्याचं राजकारण बदलणार का याबाबत सध्या फक्त तर्कवितर्कच बांधले जाऊ शकतात. कर्नाटकात 7 महिन्यांपूर्वी भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर 7 महिने काँग्रेसमध्ये राहून परवाच भाजपमध्ये दाखल झालेत. 10 दिवसांपूर्वी काँग्रेसकडून दक्षिण मुंबईची जागा मागणारे मिलिंद देवरा शिंदे गटात गेले. 30 दिवसांपूर्वी काँग्रेस जळगावात मजबूत आहे म्हणणारे उल्हास पाटील लेकीसह भाजपामध्ये गेले. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 2 आमदारांनी राजीनामा देत भाजपच्या वाटेवर आहे आणि इकडे महाराष्ट्रातले भाजप नेते काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची भाकीत करतात. बघा निवडणुकीच्या आधीच होईल. बघा ममता बॅनर्जी गेल्या. मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर. लोकसभा चुनाव के नतीजों के बाद भूचाल आएगा. तुम्हाला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. हमारे विरोधी उसे झेल नहीं पाएंगे. दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू. ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपच होईल. ये मैं अभी कहना चाहता हूँ. म्हणजे राजकीय भूकंप असे असतील की तुम्ही विचार केला नसेल. आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे. मोदीजी नुसत्या देशात नाही तर जगमान्य नेते झालेले आहेत. जर कोणी आलं असं तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं. महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत. मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं एक मोठा भूकंप होणार आहे. भूकंप होईल आणि जमिनीत तेच गाडले जातात. राऊत बोललेलं कधी खरं झाले का? खोटं बोलतो माणूस. मिंदे गटामध्ये मात्र भूकंप हा जबरदस्त होणार. काही भूकंप होणार नाही, काही होणार नाही, सगळं सुरळीत पार पडेल. काळाच्या पोटात काय दडलं काही माहीत नाही. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. भूमिका बदलतील का मला माहीत नाही. बदलली तर युती होईल का? काळाच्या पोटात दडलं असेल तर काही नाकारता बी येत नाही आणि त्याच्यामुळं शक्यता नाकारता बी येत नाही आणि होईल जी गॅरंटी बी नाही. पण भूमिका बदलावं लागेल आणि भूमिका जर बदलली तर काही होऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.